श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, सावधान. येत्या अमावस्येच्या रात्री 12 वाजता तुमच्या कुंडलीत एक असा भयंकर अंगारक आणि दुर्मिळ ग्रहयोग निर्माण होणार आहे, जो तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा दोन्ही एका झटक्यात बदलून टाकणार आहे. ब्रह्मांडात सध्या एकच खळबळ माजली आहे की या अमावस्येनंतर मेष राशीला सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळणार, म्हणजेच तुमच्या धाडसाला आणि कष्टाला असं फळ मिळणार आहे की तुमच्यावर पैशाचा इतका प्रचंड पाऊस पडेल की तुम्ही विचारही केला नसेल. पण थांबा, विजय उत्सव साजरा करण्याआधी एक अतिशय धक्कादायक आणि थरारक सत्य तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. याच अमावस्येच्या काळ्या रात्री तुमच्या राशीच्या अतिउत्साहामुळे किंवा घाई गडबडीमुळे एक असं मोठं आणि भयंकर कांड घडणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. एका रात्रीत तुमचे नशीब पालटणार की तुम्ही मोठ्या संकटात अडकणार, हे गुपित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एक सेकंदाची चूकही तुमच्या संपूर्ण कष्टावर पाणी फेरू शकते. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमचा राशी मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात या अमावस्येला तुमच्या राशीशी संबंधित नक्षत्रामध्ये असा चमत्कारिक फेरा तब्बल अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच जुळून आला आहे. एका बाजूला हा ग्रहयोग तुम्हाला पराक्रमाला नवी धार देणार असून तुमच्या शत्रूचा थेट काळ ठरणार आहे. जर दुसऱ्या बाजूला अमावस्येच्या दिवशी तुमच्या उतावळेपणामुळे किंवा रागामुळे तुमच्या घरात, नोकरीत किंवा कोर्ट कचेरीच्या बाबतीत एक मोठा भूकंप येण्याचे स्पष्ट संकेत आहेत. पण अजिबात घाबरू नका. या काळ्या रात्रीच्या अंधारानंतर उजाडणारी सकाळ मेष राशीसाठी फक्त आणि खाली अफाट पैसा, मालमत्ता आणि यश घेऊन येणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण अचूक ग्रहयोगाच्या पुराव्यासह पाहणार आहोत की अमावस्येच्या दिवशी मेष राशी सोबत नक्की काय घटित घडणार आहे, त्या संकटातून कसं सुरक्षित बाहेर पडायचं आणि त्यानंतर तुमच्या घरात नव्या बाळाचे आगमन, महिलांसाठी कौटुंबिक सुखाची आणि पतीच्या प्रेमाची अतिशय आनंदाची बातमी, स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न आणि अचानक होणारा मोठा धनलाभ तुमच्यापर्यंत कसा पोहोचणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया मेष राशीची आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक भविष्यवाणी. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमचा राशी स्वामी अग्नितत्वाचा मंगळ असल्यामुळे तुमच्यात उतावळेपणा आणि राग जरा जास्त असतो. अमावस्येच्या दिवशी जेव्हा चंद्र पूर्णपणे क्षीण असतो, तेव्हा तुमच्या याच रागाचा आणि ऊर्जेचा उद्रेक होऊन कामाच्या ठिकाणी किंवा घरात अचानक मोठे कांड होऊ शकते. तुमच्या बोलण्याने किंवा घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे जवळचे संबंध एका झटक्यात तुटू शकतात. शत्रू तुमच्या याच कमकुवतपणाचा फायदा घेऊन तुम्हाला मोठ्या वादात अडकवण्याचा कट रचू शकतात. त्यामुळे या दिवशी स्वतःवर पूर्ण ताबा ठेवा. तर मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत अमावस्येचा हा दिवस अत्यंत धोकादायक ठरू शकतो. कोणाच्याही सांगण्यावरून किंवा जास्त नफा मिळवण्याच्या आमिषाने कुठेही मोठी गुंतवणूक करू नका, अन्यथा तुमचे पैसे कायमचे अडकू शकतात. वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा, कारण नक्षत्राची प्रतिकूल स्थिती अचानक अपघात किंवा कायदेशीर कटकटी निर्माण करू शकते. कोणत्याही नवीन करारावर किंवा कागदपत्रावर विचार केल्याशिवाय सही करू नका. तर मेष राशीच्या जातकांनो, या संभाव्य संकटातून आणि मोठ्या कांडापासून वाचण्यासाठी या दिवशी मौन बाळगणे हा सर्वोत्तम उपाय आहे. निरर्थक आणि फालतू वादविवादापासून स्वतःला 4 हात लांब ठेवा. अमावस्येच्या दिवशी मारुती रायाची उपासना करा, हनुमान चालीसा वाचा आणि मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे मंगळाचा कोप शांत होईल आणि येणारे संकट टळेल. तर मेष राशीच्या जातकांनो, अमावस्येचा हा कठीण टप्पा पार पडताच तुमच्या आयुष्यात सुखद आणि चमत्कारिक घडामोडी घडतील, ज्याची सुरुवात तुमच्या स्वतःच्या घरातून होईल. ज्या विवाहित जातकांना बऱ्याच काळापासून अपत्य प्राप्तीची आस होती, त्यांच्या घरात लवकरच लहान बाळाच्या पावलाचे आगमन होणार आहे. घरात नव्या पाहुण्याच्या आगमनाची बातमी मिळताच जुने सर्व क्लेश, दुःख आणि
मानसिक तणाव दूर होतील आणि संपूर्ण घर आनंदाने न्हाऊन निघेल. तर मेष राशीच्या जातकांनो, या काळात घरातील महिलांसाठी अत्यंत खास आणि आनंदाचे क्षण येतील. महिलांना त्यांच्या कर्तृत्वाची आणि कौशल्याची योग्य ती पावती समाजात आणि कार्यक्षेत्रात मिळेल. ज्या महिलांना स्वतःचे पाय रोवून उभे राहायचे आहे, त्यांच्यासाठी हा काळ वरदान ठरेल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे महिलांच्या नशिबाचे घरातील आर्थिक कोंडी फुटेल आणि त्यांना अडकलेले स्त्रीधन किंवा गुप्तधन मिळण्याचे योग येतील. तर मेष राशीच्या जातकांनो, करिअर आणि पैशाच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरेल. नोकरीत अचानक मोठे प्रमोशन किंवा पगारवाढीची खुशखबर तुम्हाला मिळेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नामांकित कंपनीकडून तुम्हाला मोठ्या पॅकेजची ऑफर येऊ शकते. पैशाचा ओघ अचानक वाढल्यामुळे तुमची जुनी कर्ज आणि उधारी मिटेल, ज्यामुळे तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकाल. तर मेष राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की ज्या महिला अतिशय भावनिक असतात आणि स्वतःपेक्षा कुटुंबाच्या सुखाचा विचार करतात, त्यांच्यासाठी या काळात मुलाचे अथांग प्रेम हेच सर्वात मोठे सुख ठरेल. तुमची मुले तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती करतील, ज्यामुळे समाजात तुमचा मान वाढेल. मुलांकडून मिळणारा आदर आणि जिव्हाळा पाहून तुमचे मन तृप्त होईल आणि कुटुंबातील तुमचे स्थान अधिक घट्ट होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या वैवाहिक आयुष्यात या काळात कमालीची जवळीक निर्माण होईल. तुमचे पती तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील आणि तुम्हाला एखादे मोठे सरप्राईज देऊ शकतात. अचानक लॉंग ड्राईव्हवर जाणे, आवडीचा मूव्ही पाहणे किंवा एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला नेऊन तुमचे मन जिंकण्याचा प्रयत्न ते करतील. पती पत्नीमधील जुने रुसवे फुगवे संपवून नात्यात नवा गोडवा निर्माण होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, या काळातील सर्वात स्वप्नवत गोष्ट म्हणजे तुमचे स्वतःचे हक्काचे घर होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून भाड्याच्या घरात राहत असाल किंवा नवीन प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल तर ग्रहयोगाची पूर्ण साथ तुम्हाला लाभेल. नवीन घराचे बुकिंग किंवा गृहप्रवेशाचे योग अत्यंत प्रबळ आहेत. हे नवीन घर तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येईल. तर मेष राशीच्या जातकांनो, अमावस्येनंतर तुमच्या व्यावसायिक आणि आर्थिक जीवनाला एक नवी गती मिळेल. अश्विनी आणि भरणी नक्षत्राच्या प्रभावामुळे तुमच्या डोक्यात नवीन बिझनेस आयडिया येतील, ज्या भविष्यात तुम्हाला प्रचंड नफा मिळवून देतील. व्यापारासाठी हा काळ तेजीचा राहील. नवीन डील किंवा मोठ्या ऑर्डर्स मिळण्यामुळे व्यवसायाचा विस्तार होईल. भागीदारीत करत असलेल्या कामातून मोठा फायदा होईल. मेष राशीच्या जातकांनो, गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ अतिशय उत्तम आहे. रिअल इस्टेट किंवा सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात दुप्पट तिप्पट परतावा देऊ शकते. मात्र शेअर मार्केट किंवा सट्टा बाजारात विचार न करता पैसे लावणे टाळा. तुमचा राशी मंगळ असल्याने रिअल इस्टेटमधील व्यवहार तुम्हाला जास्त लाभ मिळवून देतील. तर मेष राशीच्या जातकांनो, हे तरुण जे रोजगार शोधत आहेत त्यांच्या कष्टाचे चीज होण्याची वेळ आली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना या काळात एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वाचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचे विरोधक आणि शत्रू आपोआप शांत होतील. तर मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाची मोठी उलथापालथ होत असताना तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नका करू आणि उत्साह किंवा रागामुळे रक्तदाब, डोकेदुखी किंवा उष्णतेचे विकार जाणवू शकतात. स्वतःला शांत ठेवण्यासाठी ध्यान करा आणि आहारावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराच्या आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची देखील या काळात काळजी घ्यावी लागेल. तर मेष राशीच्या जातकांनो, आगामी काळातील संभाव्य संकटे टाळण्यासाठी आणि सोन्याची अंडी देणारे ग्रहयोग अधिक मजबूत करण्यासाठी काही सोपे उपाय आवर्जून करा. अमावस्येच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा किंवा मुंग्यांना साखर पीठ टाका. दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीरायाला सिंदूर आणि तेल अर्पण करून हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणचा पाठ करा. तर मेष राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्र हे आपल्याला सावध करण्यासाठी आणि योग्य दिशा दाखवण्यासाठी असतं. सोशल मीडियावरील मोठे कांड किंवा सोन्याची अंडी यासारख्या शब्दांना घाबरून न जाता ग्रहाच्या या बदलाचा सकारात्मक वापर करा. संकट समयी तुमचा संयम आणि चांगल्या काळात तुमचे धाडस हीच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरेल. स्वतःच्या कष्टावर आणि ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा. येणारा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाचा ठरेल.
तर मेष राशीच्या जातकांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि अशाच रोजच्या भविष्यवाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.